Myself, Pooja Gaikwad. I am from PG Diploma in Dietetics and Nutrition, School of Allied Health Science, Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur, University, Solapur. Now today we will discuss about the one interesting topic, that is the balanced diet for adolescents or nutritional requirement of the adolescents. Then in this topic we will cover up the some point, that is the definition of adolescence, characteristics of adolescence, physical development of adolescence. We will also cover the physiological changes, factors influencing of food habits of the teenagers, then nutritional requirement of adolescents, food requirement during adolescence, and dietary guideline for adolescents, and nutritional problem and nutritional program for adolescents. Then let's go first point, that is the definition and meaning of the adolescence. The term adolescence come from Latin word meaning, that is the to grow to maturity, and the definition of adolescence, the period of transition from childhood to adulthood, is called as the adolescence. One child is converted to complete adult person, that is the adolescence period. Then we will discuss about the some characteristics of adolescence. The first one, adolescence is a important period in all our life. कारण बघा इम्पॉर्टंट पिरियड, कारण सगळ्या ज्या अचीवमेंट असतात करिअरशी रिलेटेड असतील किंवा मॅरेज असेल, त्या सगळ्या गोष्टी ह्या टीनेजशी रिलेटेड जास्त आहे. adolescence पिरियड जर व्यवस्थित असेल तर पुढच्या गोष्टी ह्या सगळ्या व्यवस्थित होतात, त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट पिरियड आहे. देन नेक्स्ट, adolescence इट इज द ट्रान्झिशनल पिरियड. ट्रान्झिशनल म्हणजे आफ्टर इन्फन्सी, इट इज द infancy is one of the stage, that is the fast growth and development. After that, adolescence is one of the stage. In this stage, the transition of period means जे काही चेंजेस होतात तर ते फास्ट होतात. ओके. देन नेक्स्ट वन इज द पिरियड ऑफ चेंजेस. पिरियड ऑफ चेंजेस, adolescence एज पिरियड जर बघितला, एज ग्रुप जर बघितला, एक साधारण 10 to 19 पर्यंत किंवा 20 पर्यंत आपण adolescence पिरियड गृहीत धरतो. तर ह्या एजमध्ये जवळपास सगळे चेंजेस होतात, म्हणजे तुमचं एज्युकेशनशी रिलेटेड चेंजेस असतील किंवा फॅमिलीशी रिलेटेड असतील किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत, फिजिकल चेंजेस आहेत. आफ्टर इन्फन्सी सगळ्यात जास्त फिजिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस जर बघितले तर या स्टेजमध्ये होतात, त्यामुळे adolescence इट इज वन ऑफ द पिरियड ऑफ चेंजेस. देन adolescence इज अ प्रॉब्लेमॅटिक एज. वी ऑल्सो नोन ॲज द प्रॉब्लेमॅटिक एज बिकॉज इट इज अ क्रिटिकल पिरियड ऑफ द म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला हा क्रिटिकल पिरियड असतो adolescence. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर असंही म्हणायला काही हरकत नाही की adolescence जे आहे तर ते एक गॅस सिलेंडर सारखे असतात. गॅस सिलेंडर बघा, जेव्हा म्हणजे त्यामध्ये भरपूर एनर्जी असते, पण जोपर्यंत आपण तो गॅस सिलेंडर शेगडीला लावत नाही तोपर्यंत त्यातली एनर्जी आपल्याला समजत नाही. आणि जर एकदा कशी आपण शेगडीशी अटॅच केली गॅसच्या, तर त्यावेळेस काय करतो आपण की पूर्ण स्वयंपाक त्यावर करू शकतो. म्हणजे एक अख्खी फॅमिली जी आहे तर ती पूर्ण जे फूड जे आहे तर ते कन्झ्युम करू शकते किंवा एक जगू शकते. पण तोच जर आपण एक्झाम्पल निगेटिव्हली जर घेतला, समजा फॉर एक्झाम्पल त्याच गॅसचा जर स्फोट झाला तर तेच घर अख्खं पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतं, एवढी पॉवर त्या गॅस सिलेंडरमध्ये असते. म्हणजे मला तरी वाटतं की गॅस सिलेंडर सारखंच adolescence पिरियड असतो. जर तुम्ही उपयोग करून घेतला त्याचा, तर तो जो पर्सन आहे तर अख्खा फॅमिलीसाठी एक म्हणजे चेंज करू शकतो पूर्ण फॅमिली. किंवा तोच जर adolescence एक वेगळ्या डायरेक्शनला गेला किंवा निगेटिव्ह पॅटर्नमध्ये गेला तर मग पूर्ण घरसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे मग काय म्हणतात की adolescent इट इज द प्रॉब्लेमॅटिक एज. ओके. देन नेक्स्ट, adolescence इज अ टाईम ऑफ सर्च ऑफ आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे स्वतः, म्हणजे ह्या एजमध्ये बघा की एक टीन एज म्हटलं की सगळ्यात इम्पॅक्ट जो आहे तर तो फ्रेंडचा असतो. म्हणजे फ्रेंडचा असतो किंवा बाहेर काय एक सोशल कसे, म्हणजे एक मॅच्युअर पर्सन कसे वागतात किंवा कसं असतं, त्यांच्यामध्ये सुद्धा एक आपली सेल्फ आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी किंवा ट्राय करतात प्रत्येकजण ह्या एजमध्ये. त्यामुळेच याला काय म्हणतात की टाईम ऑफ सर्च ऑफ आयडेंटिटी. ओके. देन adolescence इट इज द डिग्रेडेड एज. डिग्रेडेड म्हणजे हळूहळू उताराकडे येणारे एज. म्हणजे
जर मराठीत जर बघितलं तर डिग्रेडेड म्हणजे काय की उंचावरून खाली घसरत येणार एज असं पण असू शकतं. जर काही गोष्टी जर निगेटिव्हली झाल्या तर डिग्रेडेड एजसुद्धा होऊ शकतं अडॉलसन्स. ठीक आहे. देन अडॉलसन्स इज अ टाईम ऑफ अनरियालिझम. अडॉलसन्स पिरियडमध्ये बघा की टीन एजच्या प्रत्येक अडॉलसन्स गर्ल्स और बॉईज दोन्ही यांना असं म्हणजे कोणतीच गोष्ट अशक्य वाटत नाही, अनरियालिज. आणि त्यांचे जर आपण हे बघितले स्वप्न म्हणा किंवा अदर काही गोष्टी जर बघितल्या तर सगळ्या अनरिअलिस्टिक असतात. तर त्यामुळेच म्हटलेलं आहे अडॉलसंट इज अ टाईम ऑफ अनरिअलिझम. ठीक आहे. देन अडॉलसन्स इज अ थ्रीशोल्ड ऑफ अडल्टहुड. बघा सगळ्यांना क्रेज असतं की मोठं बनण्याचं किंवा एक साधारण समजा एखादा टीन एज ग्रुप आहे आणि तो जर त्यातला जर एखादा मुलगा थोडंसं वेगळं वागत असेल किंवा चाइल्डहुडसारखं वागत असेल तर काय म्हणतात की अरे काय लहान मुलांसारखं वागायला. किंवा प्रत्येकाच्याच घरात आईवडिलांचा सगळ्यांनीच डायलॉग ऐकला असेल की काय म्हणतात की तू काय आता लहान आहे का. म्हणजे जर एखादी काही गोष्ट नाही केली किंवा वेगळं काही करायला गेलं तर तू लहान मुलासारखं वागू नको म्हणतात आईवडील. किंवा जर ते मोठ्यासारखं वागत असतील तर लगेच म्हणतात शिंग फुटले का. हे जे आहे तर हे त्यांना एक क्रेज असतं किंवा एक अर्ज पण असते की आता आपण मोठी माणसं कशी वागतात किंवा कशी बिहेवियर असतं त्यांचं, हे त्यांना एक थ्रीशोल्ड असतं किंवा त्या पद्धतीनं चालण्याची त्यांना एक इच्छा असते. त्याच्यामुळेच म्हटलेलं आहे की अडॉलसन्स इज द थ्रीशोल्ड ऑफ अडल्टहुड. ओके. नेक्स्ट दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स इम्पॉर्टंट पिरियड, ट्रान्झिशनल पिरियड, प्रॉब्लेमॅटिक एज, पिरियड ऑफ चेंजेस किंवा सर्च ऑफ आयडेंटिटी. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द अडॉलसन्स. देन नेक्स्ट नाऊ विल डिस्कस अबाउट द फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ द अडॉलसन्स. बघा एक इन्फन्सी हा असा ग्रोथ पिरियड आहे. इन्फन्सी इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रॅपिड ग्रोथ अँड डेव्हलपमेंटल पिरियड. आफ्टर दॅट इन्फन्सी सेकंड स्टेज जर बघितली तर फक्त अडॉलसन्सच असं आहे की यामध्ये रॅपिड आणि फास्ट डेव्हलपमेंट होते. ओके. याच्यामध्ये बघा की जर ऑब्झर्व केलं असेल आता स्वतःची जर हाईट वगैरे एखादा जर 11 इयर ओल्ड बॉईज असेल तोच 12वीपर्यंत जाईपर्यंत बघा त्याच्या हाईट आणि वेटमध्ये एक डिफरन्स जो आहे तो त्या 4 ते 5 वर्षामधला तो खूप जास्त असतो. दॅट इज द फिजिकल डेव्हलपमेंट. अडॉलसन्सची जी आहे तर ती रॅपिड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे. तर आता हाईटचा आपण बघूया. द ॲव्हरेज गर्ल्स रिचेस हर मॅच्युअर हाईट बिटवीन द एज ऑफ द 17 to 18. देन 17 to 18 पर्यंत मुलींची जी हाईट आहे तर ती वाढते. आणि नेक्स्ट ॲव्हरेज बॉईज इयर जर आपण बघितलं तर त्याच्याहीपेक्षा थोडंसं जास्त आहे. ऑब्वियसली एक बेसिकली जर बघितलं तर मॅच्युरिटी एज ऑफ गर्ल्स हे ॲज कम्पेअर टू बॉईज हे अर्ली आहे. म्हणजे एक 10 इयरपासूनच अडॉलसन्स स्टार्ट होतं एक गर्ल्समध्ये. आणि बॉईजचा जर आपण विचार केला तर 11 to 12 इयर्सपासून काय होतं अडॉलसन्स इयर जो आहे किंवा प्युबर्टी ज्याला म्हणतो ते स्टार्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे एक थोडीशी डेव्हलपमेंटच्याच याच्याने डिलेच होते म्हणजे बॉईजची. त्याच्यामुळे मग नंतर हाईट जे आहे तर ती सुद्धा म्हणजे काय होते की समजा 17-18 पर्यंतच वाढते मुलींची हाईट आणि मुलांची हाईट जी आहे तर ती 18च्या पुढे सुद्धा इन्क्रीज होते. ठीक आहे. देन वेट चेंजेस फॉलो द टाइम टेबल सिमिलर टू दॅट ऑफ द हाईट चेंजेस. म्हणजे सेम ॲज द हाईट गर्ल्स हाईट जसं की 17 to 18 इयरपर्यंत इन्क्रीज होऊ शकते तसंच वेटचं सुद्धा की एक 17 to 18 इयरपर्यंत चेंजेस होऊ शकतात. आणि नेक्स्ट बॉईजचं जर बघितलं तर पुढे सुद्धा चेंजेस होऊ शकतात वेटमध्ये. वेट नाऊ डिस्ट्रीब्युटेड ओव्हर एरिया ऑफ प्रिव्हियस. म्हणजे यांच्यामध्ये वेटमध्ये एक फॅट डिस्ट्रीब्युशन पण प्रॉपरली होतं. आणि काही जणांचं मग जर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट जर व्यवस्थित नसेल तर मग लो फॅट किंवा लिटल फॅटसुद्धा काय म्हणतात त्याला डिस्ट्रीब्यूट होऊ शकतं. तर वेट हे डिपेंड आहे टोटली न्यूट्रिशनल तुमचं कन्झम्पशन पॅटर्न कसं आहे ते. नेक्स्ट आहे बॉडी प्रपोर्शन. बॉडी प्रपोर्शन वी ऑल नो अबाउट द बॉडी प्रपोर्शन. देर आर 3 टाइप्स ऑफ बॉडी प्रपोर्शन दॅट इज मेझोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक अँड एंडोमॉर्फिक. मग हा जो बॉडी प्रपोर्शन आहे तर ह्या तिन्हीमध्ये पण ते बसतात. आणि एक फिजिक जे आहे तर ते एक अडल्ट मॅनसारखं जर बॉईज असतील तर अडल्ट मॅनसारखं किंवा गर्ल्स असतील तर एक अडल्ट वुमनसारखं त्यांचं जे फिजिक आहे तर ते त्याप्रमाणे बॉडी प्रपोर्शन व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. आता जर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी ग्रॅज्युअली कम्स इन टू प्रपोर्शन. फॉर एक्झाम्पल ट्रंक ब्रॉडन अँड लेंथ अँड देन लिम्स नो लॉंगर सीम टू लॉंग. ओके. These are the example. Then
sex organ, both male and female sex organ reach their maturity size in late adolescence but are not mature in function until several years later. म्हणजे सेक्स ऑर्गन डेव्हलप व्हायला स्टार्ट जो पिरियड आहे तर तो अडोलसन्स पिरियडमध्ये स्टार्ट होते. दॅट इज द स्पेशली जेव्हा स्टार्टिंग असते इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्युबर्टी एज. म्हणजे टोटली फुल्ली मॅच्युअर पण नसतात सेक्स्युअली, तर तो जो पिरियड आहे दॅट इज द प्युबर्टल एज. देन सेकंडरी सेक्स द मेजर सेकंडरी सेक्स कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲट अ मॅच्युअर लेवल इफ डेव्हलपमेंट बाय टेक ऑर्डर्स. म्हणजे डेव्हलपमेंट जशी जशी होते तसं तसं सेकंडरी सेक्स कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते सुद्धा डेव्हलप व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग ऑडोलसन्स. ओके, नाव हाईट इन्क्रीज होती, वेट इन्क्रीज होते, आपण फिजिकल डेव्हलपमेंट बघितले. ऑब्वियसली मग जे इंटरनल जे पार्ट आहे जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा तुमचा नर्वस सिस्टीम यामध्ये सुद्धा एक म्हणजे मोठ्या प्रमाणात चेंजेस होतात. तर फर्स्ट वन डायजेस्टिव्ह सिस्टीम. द स्टमक बिकम लॉंगर, लेस ट्युब्युलर and intestine grow in length and circumference. The muscles in the stomach and intestine wall become thicker and stronger. The liver increase in weight and esophagus become longer. Means इथे आता काय केलं की सगळे सांगितले चेंजेस, जसं की आता इसोफेगस जे आहे तर लॉंग होते. ऑब्वियसली हाईट इन्क्रीज होणार, हाईट सोबत आतले जे काही आपले सिस्टीम किंवा ऑर्गन आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. तर नेक्स्ट वन सर्क्युलेटरी सिस्टीम. तर सर्क्युलेटरी सिस्टीम जर बघितलं तर हार्ट जे आहे ग्रो रॅपिडली ड्युरिंग ऑडोलसन्स अँड बाय द एज ऑफ 17 or 18 इट इज 12 times ॲज हेवी ॲज इट वॉज बर्थ. म्हणजे बर्थपेक्षा एक 12 times मोर म्हणजे त्याचं जे वेट आहे हार्टचं तर ते इन्क्रीज झालेलं असतं. ठीक आहे. देन लेंथ अँड थिकनेस ऑफ वॉल ऑफ ब्लड व्हेसल इन्क्रीज अँड रीच मॅच्युअर लेवल हर्डज. म्हणजे जे काही ब्लड व्हेसल्स ज्या आहेत किंवा त्यांच्या जे वॉल्स आहेत त्यासुद्धा एक मॅच्युअर लेवलपर्यंत इन्क्रीज होतात. नेक्स्ट वन रेस्पिरेटरी सिस्टीम. लंग कॅपॅसिटी ऑफ गर्ल्स इज ऑलमोस्ट ॲट मॅच्युअर लेवल ॲट एज ऑफ 17. म्हणजे लंग्सची जे काही प्रॉपर कॅपॅसिटी जी आहे तर ती एज ऑफ 70पर्यंत कंप्लीट होती गर्ल्सची. देन बॉईज रीच ॲट लेवल सेव्हरल लेटर इयर्स. ऑब्वियसली 2 to 3 years लेटर नंतर मग बॉईजची जी काही लंग्स कॅपॅसिटी आहे मॅच्युअर होण्याची ती नंतर होते. ठीक आहे. नेक्स्ट वन एंडोक्राइन सिस्टीम. इन एंडोक्राइन सिस्टीम increased activity of gonad at puberty result in temporary imbalance of whole endocrine system in adolescence. The sex gland develop rapidly and become functional though they do not reach their mature size until late adolescence or early adulthood. ओके, म्हणजे जे काही एंडोक्राइन सिस्टीम जे आहे तर ते रॅपिडली डेव्हलप होतात पण मॅच्युअर जे आहे तर ते लेट ऑडोलसन्समध्ये येतात. आता ऑडोलसन्सचं जरी आपण एक अजून जर डीपली जर हे करायला गेलं म्हणजे त्याच्यासुद्धा टाईप होऊ शकतात. फर्स्ट वन अर्ली ऑडोलसन्स अँड सेकंड वन इज द लेट ऑडोलसन्स. लेट ऑडोलसन्स हा म्हणजे आफ्टर द 16 to 20 yearsपर्यंत आपण म्हणू शकतो आणि अर्ली ऑडोलसन्स 10 to 16 year. ओके, हे दोन टाईप म्हणजे दोन टाईप्स येऊ शकतात अकॉर्डिंग टू एजनुसार. आणि जर एंडोक्राइन सिस्टीमची मॅच्युरिटी बघितलं तर लेट ऑडोलसन्समध्ये जास्त प्रमाणामध्ये होते. ओके. देन बॉडी टिश्यू. द स्केलेटन स्टॉप ग्रोईंग ॲट द ॲव्हरेज एज 18. टिश्यू other than the bone continue to develop after the bone have reached their mature size. This is a specially true of muscle tissue. Muscle tissue specially increase होतात ऑडोलसन्समध्ये. अँड देन बोन इलॉंगेटेड हे जे स्मॉल चेंजेस आहेत ते सुद्धा ऑडोलसन्समध्ये होतात. तर दिस इज द वन ग्राफ दॅट इज द कंपॅरिझन ऑफ ग्रोथ व्हेलॉसिटी पॅटर्न इन बॉईज अँड गर्ल्स. इन ब्ल्यू लाईन इट इज indicated girls growth and red line it is indicated the boys growth. Okay, let's see girls growth and development start from 10 years and complete in 20 year. Okay, and growth spurt higher growth spurt जर आपण विचार केला तर त्याचा एक 12 ते 13चा जो काळ आहे त्यामध्ये गर्ल्सची जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे तर ती फास्ट असते. आणि तेच जर बॉईजचा आपण विचार केला तर बॉईजचा विचार केला तर त्यांची जी ग्रोथ डेव्हलपमेंट म्हणा
ती स्टार्टच होते 11 to 12 इयर यामध्ये. आणि इट हायेस्ट रेंज जर बघितली त्याची तर एक 15 म्हणजे 15च्या पुढे असते, 16 किंवा 17 ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होते. आणि देन 20पर्यंत ती अजून खाली खाली व्हायला म्हणजे एक बॅलन्स निर्माण होतो त्याच्यामध्ये. दिस इज द एक्झॅक्ट कंपॅरिझन. म्हणजे व्हेलॉसिटी पॅटर्न बघितला किंवा डेव्हलपमेंटल पॅटर्न बघितला तर गर्ल्समध्ये अर्ली असतो डेव्हलपमेंट आणि देन बॉईजमध्ये हा लेट असतो. हा फरक इथे नेमका सांगायचा आहे. नेक्स्ट नाउ विल डिस्कस अबाउट द सम फॅक्टर्स दॅट इन्फ्लुअन्स फूड हॅबिट्स ऑफ द अडॉलसन्स. आत्तापर्यंत आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आणि फिजिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस ऑफ द अडॉलसन्स बघितले. तर याचं कॅरेक्टरिस्टिक जेव्हा बघितलं तर ते सुद्धा एक जर फूड हॅबिट्स डेव्हलप करण्यासाठी म्हणजे इम्पॉर्टंट असतात किंवा फिजिकल आणि फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट टोटली आपलं न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटवर किंवा तुम्ही जे फूड घेता किंवा जे काही कन्झ्युम करतात अडॉलसन्स त्याच्यावरच डिपेंड असते. आता कोणकोणते फॅक्टर हे फूड हॅबिट्स ऑफ अडॉलसन्स हे जे आहेत तर कोणकोणते फॅक्टर आहेत इन्फ्लुएन्सिंग होणारे ते पाहूयात. आणि फर्स्ट वन इज द फॅमिली एन्व्हायरमेंट. सेकंड वन पॅरेंटल इन्फ्लुएन्स. थर्ड वन पॅट्रेनल इन्फ्लुएन्स, मॅटर्नल इन्फ्लुएन्स. नेक्स्ट वन फॅमिली मील्स. आता एक्झाम्पल जर सांगायचं झालं फॅमिली एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट फॉर इन्फ्लुएन्सिंग द फूड हॅबिट्स. कारण जशा फॅमिली एन्व्हायरमेंट फॉर एक्झाम्पल काही व्यक्ती आता व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असतात. जर फॅमिलीमध्ये नॉन व्हेजिटेरियन हा प्रकारच नसेल तर मग ऑब्वियसली चाइल्डसुद्धा एक व्हेजिटेरियनच डाएट घ्यायला हे होतो. जर पॅरेंटल इन्फ्लुएन्स बघितलं फॉर एक्झाम्पलच द्यायचं झालं पॅरेंटल इन्फ्लुएन्स किंवा मॅटर्नल पॅटर्नलचं तर प्रत्येक याच्यामध्ये बघा की फूड हॅबिट्सच्या याच्यामध्ये अडॉलसन्स एकतर आता समजा फॉर एक्झाम्पल बेसिकली जर वडिलांना वगैरे सवय असेल की समजा आता ताटातलं जर काढून टाकायची सवय असेल, कढीपत्ता असेल किंवा काही जण बरेच जण अन्न कोथिंबीर वगैरे असं काढून बाजूला कोणी टोमॅटो खात नाही वरणामधला वगैरे, ती जर सवय पॅरेंटमध्ये जर असेल म्हणजे मदरला असू द्या किंवा फादरला, ती सवय ॲटोमॅटिक अडॉलसन्समध्ये येते. ठीक आहे. किंवा त्यांचा जो पॅटर्न आहे ब्रेकफास्ट असेल, लंच किंवा डिनर, हा जो पॅटर्न आहे तर ते सुद्धा यांच्यामध्ये येऊ शकतो कारण त्या पॅटर्नचा इन्फ्लुएन्स यांच्या फूड हॅबिट्सवर सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. देन फॅमिली मील्स. आता मील्स म्हटलं तर सगळ्यांनाच माहिती आहे की एक 4 टाईपचे आपण मील्स घेतो. ब्रेकफास्ट, देन नेक्स्ट वन मिड मॉर्निंग प्रत्येकच जण घेईल असं नाही, नेक्स्ट लंच, स्नॅक्स अँड डिनर, हे बेसिक 4 आहेत. तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणत्या टाईपचा अडॉप्ट केलं आहे याच्यावर डिपेंड आहे की त्याची जी फूड हॅबिट्स आहे किंवा मील पॅटर्न आहे तर पुढे अडॉलसन्सपासून तो तसाच डेव्हलप होतो. त्यामुळे तो सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. देन सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस इज मोर इम्पॉर्टंट बिकॉज आता डिपेंड आहे. जर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस हाय असेल तर म्हणजे काय म्हणू शकतो आपण एम्प्टी कॅलरी रिच फूड कन्झ्युम करण्याची जी हॅबिट होती ती सुद्धा त्यांच्यामध्ये येऊ शकते. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस जर लो असेल तर किंवा मग त्याचा अफेक्ट जो आहे तर तो म्हणजे एक फूड पॅटर्न म्हणा किंवा मील्सवर सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. देन चाइल्ड इटिंग बिहेवियर इज इम्पॉर्टंट. म्हणजे बघा चाइल्ड इटिंग बिहेवियरमध्ये आपण काय म्हणू शकतो की काही जण खूप इंटरेस्टनी एखादं फूड घेतात. म्हणजे खूप इंटरेस्टनी काही जणांना सवयच असते जेव्हा फूड कन्झ्युम करतात तेव्हा एक इंटरेस्टनी शांत मन हे करून आपण काही जण कन्झ्युम करतात. काही जणांची जर सवय बघितली तर एक काम म्हणून उरकतात जेवण म्हणजे. तर हे जे आहे तर इट इज टोटली बिहेवियर ऑफ म्हणजे त्या चाइल्डचं बिहेवियरवर डिपेंड आहे की इटिंग बिहेवियर कसं आहे. काही जण एक 10 मिनिटातच संपवून टाकतील, काही जण अर्धा तास जेवत बसतील. दिस इज द बिहेवियर ऑफ द चाइल्ड. म्हणजे डिपेंड आहे त्यांची सवय कशी आहे त्याच्यावर. ठीक आहे. देन फूड प्रेफरन्स पण इम्पॉर्टंट आहे. तर काही जण लाईक्सलाच इम्पॉर्टन्स देतील. जसं की काही बघा अडॉलसन्स पर्टिक्युलरली जर बघितलं, जर आपण गर्ल्सचा जर विचार केला तर गर्ल्स ह्या स्पेशली त्यांच्या वेट कॉन्शियस खूप असतात आणि वेट कॉन्शियस असल्यामुळे मग ते काय करतात क्रूश डाएटकडे जातात. दॅट इज द फूड प्रेफरन्स होऊ शकतो त्यांचा. म्हणजे त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये काय चालतं त्यावर डिपेंड आहे. अँड नेक्स्ट आणि सगळ्यांनाच माहिती आहे की अडॉलसन्स इट इज वन ऑफ द गँग एज. म्हणजे एक वेळेस
पॅरेंट काय म्हणतायत याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असते, फ्रेंड्स काय म्हणतात. तर त्यामुळे इट इज द एक गँग एज असल्यामुळे मग काय होतं की फूड प्रेफरन्स जे आहे तर ते त्यांच्या फ्रेंड सर्कलवर किंवा फ्रेंडच्या ज्या हॅबिट आहेत त्यावर टोटली डिपेंड असतं. नेक्स्ट मीडिया इन्फ्लुएन्स. ऑब्वियसली आता हे आपण सगळे बघतो, जेवढ्या काही ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्या तर खूप इम्पॅक्ट करतात, स्पेशली त्या बनवलेल्याच असतात. 2 एज ग्रुपला गृहीत धरून. फर्स्ट वन इज द प्री स्कूल एक आहे, याच्यामध्ये एक जास्त हे होणारा ॲडिक्ट होणारा म्हणजे किंवा अफेक्ट होणारा मीडियामुळं, आणि नेक्स्ट वन इज द अडोलसन्स. ठीक आहे, तर हे जे 2 ग्रुप आहेत ह्यांना ह्या 2 स्टेजचा विचार करूनच ॲड जे आहेत तर ते करतात. नेक्स्ट वन पियर ग्रुप प्रेशर. पियर ग्रुप प्रेशर पण खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आता अडोलसन्स बॉईजमध्ये जे काही हे आहेत काय म्हणतो आपण ॲडिक्शनचं जे प्रमाण दिसतं तर ते फर्स्ट वन इज द पियर प्रेशरमुळे स्टार्ट केलेलं असतं त्यांनी. जसं की सिगारेट स्मोकिंग आहे किंवा अल्कोहोल कन्झप्शन आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या पियर प्रेशरने स्टार्ट होतात. नेक्स्ट दिस इज द रिक्वायरमेंट. जर बघितली एक ICMR न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ द अडोलसन्स अकॉर्डिंग टू RDA, दॅट इज द रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस इन 2020. म्हणजे प्रत्येकाचं जे काही अडोलसन्स गर्लचे एनर्जी असेल, प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न ह्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पण डिफरंट आहेत. आणि त्याच्यामध्ये एक मेन पाहायचं की 2 ग्रुप आहेत, एक 13 to 15 रिक्वायरमेंट ही जवळपास वेगळी असते आणि दुसरा जो ग्रुप आहे 16 to 17 यामध्ये रिक्वायरमेंट ही चेंज होते. तर फर्स्ट बघा कॅलरीजचा जर विचार केला आपण बॉईजमध्ये तर 2715 किलो कॅलरीज पर डे रिक्वायर असतात 13 to 15 इयर बॉईजसाठी. देन गर्ल्सचा जर विचार केला तर 2330. आणि तेच जर आपण 16 to 17 इयर्सचं जर आपण बघितलं तर यामध्ये 3020 किलो कॅलरीज पर डे रिक्वायर्ड फॉर वन म्हणजे बॉईज दॅट इन 16 to 17 इयर्स. अँड तेच जर आपण इकडे बघितलं तर गर्ल्समध्ये कंपॅरिझन केलं तर 2440 किलो कॅलरीज पर डे एवढी रिक्वायरमेंट असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये बेसिकली आपण कॅल्शियम बघितलं म्हणजे दोन्ही स्टेजमध्ये म्हणजे 13 to 15 इयर्स अँड 16 to 17 इयर्स यामध्ये सेम आहे. फॅटची रिक्वायरमेंट बघितली बॉईजची 45, गर्ल्सची 40 इन 13 to 15 इयर्स अँड बॉईजची 50 अँड गर्ल्सची 35 इन 16 to 17 इयर्स. बघा याच्यामध्ये हा फरक जाणवतो की आधी बॉईजची जर रिक्वायरमेंट बघितली तर ती कमी असती नंतर इन्क्रीज होती, पण गर्ल्सची जी रिक्वायरमेंट आहे तर ती आधीच्या एज ग्रुपमध्ये 40 ग्राम फॅट जे रिक्वायर असतं तेच नंतर मग 35 ग्राम पर डे एवढं लागतं. तर याचं रिझन जर बघितलं तर फॅटी टिश्यू जे आहेत ॲडिपोज टिश्यू तर त्या डेव्हलप होतात मुलींमध्ये, स्पेशली काय म्हणू शकतो आपण थाईज वगैरे इथे जे आहे तर ते फॅट अकोमुलेट व्हायला सुरुवात होते. आणि बॉईजचा जर विचार केला तर मसल टिश्यू जास्त प्रमाणामध्ये ग्रोथ होते, त्यामुळे त्यांना फॅटची रिक्वायरमेंट ही जास्त लागते. नेक्स्ट कॅल्शियम सेम आहे. आयर्नचं जर रिक्वायरमेंट बघितलं इन अर्ली एज तर बॉईजचं जे आहे 32 मिलीग्राम पर डे आहे. तेच जर गर्ल्सचा विचार केला तर 27, पण 16 to 17 इयर्सचा जर बॉईज बघितलं तर इथे 28 अँड गर्ल्सचा जर विचार केला तर आपण 26 मिलीग्राम पर डे एवढा आहे. तर बघा इथे मात्र उलट झालं की आयर्नची जी रिक्वायरमेंट आहे तर ती बॉईजची आधी जास्त असते आणि नंतर मग हळूहळू कमी व्हायला लागते, पण गर्ल्सची जी आहे तर ती थोडीसाच म्हणजे जास्त तेवढा इफेक्ट होत नाही, कारण आयर्न हे रिक्वायरमेंट म्हणजे गर्ल्ससाठी आयर्न फुलफिलमेंट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण प्रत्येक मेन्स्ट्रुएशन सायकल किंवा मेन्स्ट्रुएशन पिरियडमध्ये पर डे 0.5 मिलीग्राम ऑफ आयर्न जे आहे तर ते लॉस होतं. म्हणजे एक 5 डेजचं आपण एक कंपॅरिझन केलं, 5 डेजचा जर आपण विचार केला तर एक 2.5 मिलीग्राम ऑफ आयर्न जे आहे तर ते मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये लॉस होतो आणि त्याच्यामुळेच पुढे हिमोग्लोबिन लेवल जी आहे तर ती कमी होऊ शकते किंवा ॲनिमियासारखा प्रॉब्लेम मुलींमध्ये होऊ शकतो. बाकी पण अजून रिक्वायरमेंट जेवढ्या आहेत तर एक जवळपास व्हिटॅमिन ए म्हणा सेम आहे. नेक्स्ट रायबोफ्लेविन, थायमिन, नायसिन जे काही बी कॉम्प्लेक्स आहेत ते अकॉर्डिंग टू एनर्जी रिक्वायरमेंट ते चेंज होणार. ठीक आहे, जेवढी एनर्जी रिक्वायरमेंट म्हणजे हाय असेल तेवढंच
बी कॉम्प्लेक्स रिक्वायरमेंट जी आहे ऑब्वियसली ती इन्क्रीज होणार. देन व्हायटॅमिन सी रिक्वायरमेंट इज सेम, दॅट इज द 40 मिलीग्राम पर डे. डायटरी फोलेट पण याच्यामध्ये पण सेमच आहे, दोन्ही पण बॉईज आणि गर्ल्सची रिक्वायरमेंट फक्त एजनुसार बदलते. नेक्स्ट मॅग्नेशियम अँड झिंकची रिक्वायरमेंट बघितलं तर बॉईजमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू गर्ल्स. ओके, दीज आर द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फॉर अडल्सन्स. ठीक आहे, तर फर्स्ट वन आता आपण एक चार्ट, एक ओव्हरलुक केलं की न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट काय. तर आता एनर्जी रिक्वायरमेंट जर बघितली, जर कंपॅरिझन जर केलं तर कॅलरीज नीड इन्क्रीज विथ मेटाबॉलिक डिमांड ऑफ ग्रोथ अँड एनर्जी एक्सपेंडिचर. ऑब्वियसली जेव्हा एनर्जी रिक्वायरमेंट आपण हे करतो, एखाद्याला जर एनर्जी एवढी गरज आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण म्हणतो की बॉईज जे आहेत 13 to 15 इयर्समधले, तर त्यांचं जे एनर्जी रिक्वायरमेंट 2750 किलो कॅलरीज पर डे असेल, तर त्याचं एक BMR प्लस त्यांचा फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या कन्सिडर करूनच तेवढी एनर्जी आपण हे करतो. म्हणजे त्याचा जो हे आहे तर ते तेवढं मिळून मेटाबॉलिक चेंजेस आणि ग्रोथ अँड एनर्जी एक्सपेंडिचर तुमचं किती होतं याच्या डिमांडमध्ये आपल्याला ते एनर्जी रिक्वायरमेंट लागते. ओके, तर देन गर्ल्स कन्झ्युम फ्युअर किलो कॅलरीज दॅन बॉईज. ऑब्वियसली मी याच्या आधी पण सांगितलं की याच्यामध्ये काय होतं की गर्ल्स स्पेशली कृश डाएटकडे जातात, कारण वेट कॉन्शियसनेस जो आहे तर तो गर्ल्समध्ये ॲज कम्पेअर टू बॉईज हा जास्त असतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त एवढंच हे करायचं की टिल 7 to 9 इयर्सपर्यंत दोघांची जी नीड आहे तर ती सेम होती आणि नंतर हळूहळू बॉईजची जी आहे तर ती इन्क्रीज होत जाते एनर्जी रिक्वायरमेंट. ओके, देन फॅट डिझायरेबल लेवल विजिबल फॅट जे आहे तर ते 13 to 50 ग्राम आहे, दोन्ही ओव्हरऑल बॉईज अँड गर्ल्स दोन्ही स्टेजमध्ये बघितलं तर आपण. ठीक आहे, कॅल्शियम अँड फॉस्फरस लेवल जे आहे तर फॉस्फरस आणि कॅल्शियमचा जो रेशो आहे तो 1:1 आहे. आणि रिक्वायरमेंट जर बघितली कॅल्शियमची तर 18 मिलीग्राम पर डे आहे. ऑब्वियसली तेच फॉस्फरसचं पण 18 मिलीग्राम पर डे असणार. ओके, देन आयर्न रिक्वायरमेंट ऑफ गर्ल्स इज 27 मिलीग्राम पर डे अँड 32 मिलीग्राम पर डे इन बॉईज. ठीक आहे, इन 13 to 15 इयर्स अँड 16 इयर्सचा जर आपण विचार केला 16 to 17 इयर्सचा, गर्ल्समध्ये 28 मिलीग्राम अँड बॉईजमध्ये 26 मिलीग्राम पर डे आहे. नेक्स्ट झिंक रिक्वायरमेंट, तर झिंक रिक्वायरमेंट जर बघितली तर 13 to 15 इयर्समध्ये सेम असते गर्ल्स अँड बॉईजची, आणि तेच जर आपण सेम 16 to 70 इयर्सचा एज ग्रुप जर बघितला तर 12 मिलीग्राम पर डे जे आहे तर ते दोन्हींमध्ये पण रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट वन, झिंक डेफिशियन्सी इज नॉट नॉर्मली सीन इन ऑडल्सन्स. झिंक सप्लिमेंट हॅव बीन शोन टू इन्क्रीज द प्युबर्टल ग्रोथ इन ऑडल्सन्स सफरिंग फ्रॉम द प्युबर्टल डिले. प्युबर्टल डिले जे मीन्स वॉट की जे काही मॅच्युरिटी लेवल जे आहे तर डिले जर होत असेल तर त्याच्यासाठी झिंक रिक्वायरमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेशियम रिक्वायरमेंट जी आहे तर ती 13 to 15 एज ग्रुपमध्ये बॉईजची 65 मिलीग्राम पर डे आहे आणि गर्ल्सचं जर बघितलं तर 210 मिलीग्राम पर डे. ओके, आणि 16 to 70 एज ग्रुपचा जर विचार केला तर बॉईजमध्ये 195 मिलीग्राम पर डे अँड फॉर गर्ल्स 235 मिलीग्राम पर डे. ओके, these are the nutritional requirement of the adolescent girls. Then thank you, our topic is over.